अक्षरा अक्षरा ऐक ना, डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतलीस का ग? नाही आमचं नाही झालं अजून बोलणं. अगं अजून नाही झालं म्हणजे? अक्षु ऐक ना, लवकर अपॉइंटमेंट घे बरं. तुझं जनरल चेकअप होणं आवश्यक आहे की नाही बेटा? अगं मी फोन केला होता त्यांनी उचललं नाही. मी पुन्हा ट्राय करते. हां प्लीज प्लीज लवकर कर. हां हे बघ, एकदाचं तुझं चेकअप झालं ना टेन्शन जाईल माझं. हो मी करते ट्राय. तू नको काळजी करूस. काय झालंय? डोळा दुखतोय का? अगं नाही. काय झालंय? मगापासून तू डोळ्याला हात लावतीस. बस इकडे ये. अगं बस बस. काय झालं? डोळा दुखतोय का तुझा? मी आय ड्रॉप वगैरे आणू का काही? अगं नाही नाही, डोळा दुखत नाहीये बाळा. ते माझी पापडी फडफडतीये ना सकाळपासून, त्यामुळे उगाचच जीव घाबरल्यासारखा होतोय का माझ्या. बरं बरं ठीक आहे, तू शांत हो. मी पाणी आणते, थांब. अक्षु अगं ऐक ना. पाणी पी जरा, बरं वाटेल. घे. काय झालं आई? एवढा नको विचार करूस. सगळं ठीक होणार आहे. असं नाही ग अक्षरा, सकाळपासून डोळा फडफडतोय ना, त्यामुळे उगाचच भीती वाटली ग. जीव घाबरा झाला. चांगलं नसतं ना ते. म्हणजे? अगं अपशकुन होतो असं म्हणतात बाई लोक. मदन, काय रे असं अचानक का बोलवलंस? आय एम रिअली सॉरी काका. म्हणजे मी तुम्हाला घरी येऊनच भेटणार होतो, पण मला अक्षरासमोर काही बोलायचं नव्हतं. का रे, काही झालंय का? नाही झालं असं काही नाहीये, पण आय एम रिअली सॉरी काका. अरे आत्ताच सॉरी म्हणालास ना, मग परत कशाला सॉरी म्हणतोयस? अरे ठीक आहे ना, नव्हतं बोलायचं तुला अक्षरासमोर, म्हणून मला इथे यावं लागलं. काका पण या सॉरीचं कारण वेगळं आहे. काय झालं बाबा, असं कोड्यात का बोलतोयस? नाही असं काही नाही, मला फक्त सॉरी म्हणायचं होतं. अरे मग तू हे फोनवर सुद्धा सांगू शकला असतास ना. हे बघ, काहीतरी चाललंय तुझ्या मनात. काय सुरू आहे सांग बरं. नाही खरंच काही नाही. मदन, हे बघ, माणसाने बोलून मोकळं व्हावं. हे बघ, तुला काहीतरी बोलायचंय माझ्याशी, हे कळतंय मला. तुझ्या मनात जे आहे ना ते निसंकोचपणे सांग. अरे अक्षराशी तुला लग्न करायचंय, हे जसं मोकळ्या मनाने सांगितलंस ना, तसं हे पण सांग. काका पण हेच कारण आहे ज्यासाठी मला सॉरी म्हणायचं आहे. म्हणजे हेच की अक्षराशी मला लग्न करायचंय हे मला तुम्हाला सांगायला नको होतं. का? बरीच कारण आहेत काका. म्हणजे तुम्हाला हे सगळं सांगितल्यानंतर मी खूप विचार केला. तुम्हाला सांगितलं ते चूक केलं की बरोबर हे सुद्धा कळत नव्हतं मला. पण बोलून गेलोच आहे ना, तर म्हटलं एकदा माफी सुद्धा मागावी. नाही काय तुम्हाला कसं वाटेल ह्याचा काहीही विचार न करता मी सगळं सांगितलं तुम्हाला. अरे मनातलं बोललास ना, मग झालं तर. आणि हे बघ, मला काही वाईट वगैरे अजिबात वाटलं नाही. ज्या गोष्टीने समोरच्याला त्रास होईल अशा गोष्टी बोलूही नयेत आणि करूही नयेत. म्हणजे मी बोललो त्याचा तुम्हाला त्रास नाही झाला? तुम्ही खरंच माफ केलं मला? हो. थँक्यू काका. खरंच मनावरचं ओझं हलकं झालं माझ्या. मला तुमच्याशी कसं बोलावं ना तेच कळत नव्हतं, पण आता खरंच बरं वाटतंय. एकतर इतके वर्ष मी काहीच कॉन्टॅक्टमध्येही नव्हतो आणि अचानक येऊन हे असं काहीतरी बोलतो. मलाच फार चुकीचं वाटत होतं ते. आणि त्यातही मी सरळ अक्षराशी न बोलता तुमच्याशी बोललो, तिच्या वडिलांशी बोललो. तुम्ही कदाचित विचार कराल की ह्याचे संस्कार कसे आहेत, मला जज कराल का काय असंही वाटत होतं मला. अरे समोरची व्यक्ती कोणत्या भावनेतून बोलते याची एक शिक्षक म्हणून जाण आहे माझ्याकडे. आणि तू काही परका नाहीयेस रे आमच्यासाठी. लहानपणापासून बघत आलोय तुला. तू काहीही चुकीचं वागणार नाहीस हे माहितीये मला. थँक्यू काका, समजून घेतलं तुम्ही मला इतकं. आणि कसं आहे ना, अक्षरा मला आवडते हे मी आधी सांगितलं असतं ना तर गोष्ट वेगळी होती. पण आता लग्न झालंय तिचं. त्याचीच तर खंत आहे. काय पुटपुटलात? काय 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 म्हटलात आत्ता काका? नाही, काही नाही. काका आता तुम्हीच म्हणालात ना की मनातलं सगळं बोलून मोकळं व्हावं. नाही रे, काही नाही.
काही नाही कसं. आत्ता तुम्हीच मला म्हणालात की मी परका नाहीये म्हणून. मग असं न बोलून परक का करताय मला? अरे परका नाही, मनात एक खंत होती रे, ती फक्त ओठावर आली. कोणती खंत? अक्षराचं लग्न झालंय ही खंत? अक्षराचं लग्न झालं ही खंत नाही, मग तिचं लग्न चुकीच्या घरात झालं ही खंत आहे. फार विचित्र माणसं आहे तरी ती. सगळा नुसता बडे जावपणा. यांच्या व्यवसायात जशा भांडवलाच्या गोष्टी असतात ना, तसे हे श्रीमंतीचं सुद्धा भांडवल करतात. अरे लोकांना दाखवायला म्हणून केलेल्या दानधर्माचं सुद्धा भांडवल करतात. आणि आमच्यात किती माणुसकी आहे हे दाखवायचं सुद्धा भांडवल करतात. नुसती भांडवलशाही आहे. असं का वाटतं तुम्हाला? भेटू देत ना दोघांना. तुमच्या पोरीची लायकी तरी आहे का अधिपतीसनी भेटायची? याच्यात जरा तेल होत ओंके. काय मर्दा कुठल्या काळाचा लॅपटॉप ठेवताय ऑफिस मध्ये? बोल बोल. तू काय काम करत बसलायस इथं? मग काय करू? अरे उठ आणि जा. कोणीकडं? अक्षरा वहिनीना भेटायला जा. भेटलो की काल. अरे मग परत आज भेट. हा भेटायचं तर आहे. काल काय नीट बोलणं झालं नाही आमचं. अरे मग जा आणि बोल त्यांच्याशी. हा शुभ कामाला उशीर कशाला करायचा? इकडचं काम बघायला मी आहे. तू जा आणि आजच्याच भांडण मिटव. तोवर मी सेलिब्रेशनचं बघतो. हा ए सेलिब्रेशन कुठलं? अरे तुमचं भांडण मिटलं सेलिब्रेशन नको का करायला? खरं सांगू काय, आमच्यात भांडण मिंडण असं काही नाही आहे. खरं तर जराशे गैरसमज झाल्यात बस. अरे तू म्हणतो ना भांडण नाहीये, गैरसमज आहे. अरे मग तेच सगळं क्लिअर करा ना आणि पुन्हा एकत्र या. शिवानी मला सारखं फोन करून विचारते अधिपती भाऊजी आणि वहिनींचं भांडण मिटलं की नाही. आणि मी नाही म्हटलं ना की माझ्याशीच भांडते. का तुझ्याशी का वाटतं? अरे तिला वाटतं की मी तुला काहीच समजवत नाही म्हणून. आता काय दिवसभर तू हेच बोलत असतोस की. आता शिवानीला कोण हे समजवणार? आणि तिला वाटतं मी काहीच प्रयत्न करत नाहीये. आता तू वहिनीना लवकरात लवकर घरी घेऊन ये, नाही तर शिवानी तिच्या माहेरी जाईल. हे बघतो मी लवकरात लवकर या गोष्टीचा कंडका पाडतो. काळजी करू नकोस. लवकरात लवकर नाही रे, प्लीज आजच जा तू. थांब थांब, हेच करायचं नाही. घाई करायला नको. थांब जरा त्यांच्या कालानं घेऊया. जरा वेळ देऊया की. त्यासनी मी जरा विचार करायला वेळ मिळेल, मला वेळ मिळेल. मी जातो. नंतर मग त्यांच्या घरी त्यांच्या आईबाबांची माफी मागतो जे काय झालं त्याच्याबद्दल. आणि मग पुढचं काय करायचं माझं मी बघतो. आत्ता थांब जरा. ही हातातली कामं संपू दे जरा शांतपणे. मी बघतो सगळं नीट. सरकार, ते नवीन कॉन्ट्रॅक्टर आले. आले? अरे ते तर संध्याकाळी येणार होते ना, आत्ता कसे आले? नाही तर आलेत तर पाठवून दे, करून घेऊया मीटिंग. हो. ओके, त्या फाईल चेक करून घे. अजून कुठं काय सह्या करायच्या असतील तर सांग मला पडदेशी. काका काका हा, काय झालं? कसला विचार करताय? काही नाही रे. हे काही गोष्टी आठवल्या ना की नकोसं होतं सगळं. कोणत्या गोष्टी? जाऊ दे, जाऊ दे त्या गोष्टी. अरे काही गोष्टी आयुष्यातून वजा केलेल्याच बऱ्या. त्यांची आठवण सुद्धा नको. काका तुम्हाला त्रास होत असेल तर नका सांगू. आलंय माझ्या लक्षात. तुम्ही उगाच एखाद्याबद्दल मनात एवढा राग नाही ठेवणार. पण काका मला एक सांगाल? बोल ना. अक्षरा आणि अधिपतींचं लग्न ठरलं कसं? नाही म्हणजे तिला एका उच्च शिक्षित मुलाशी लग्न करायचं होतं. अचानक हे इतक्या कमी शिकलेल्या अधिपतीशी लग्न? अरे हे लग्न नाही, अपघात आहे असं म्हणावं तर. म्हणजे अक्षराचं लग्न आधी कमल नावाच्या एका उच्च शिक्षित मुलाशीच ठरलेलं होतं. पण लग्नाच्या आधीच बजरंग नावाच्या एका गावगुंडाने तिचं अपहरण केलं आणि हे विनयकडून अधिपतींना कळालं. विनय कोण? अक्षराचा विद्यार्थी आहे विनय. गुंड जेव्हा अक्षराला गाडीत टाकून घेऊन जात होते ना, ते विनयने बघितलं आणि अधिपतींना सांगितलं. म्हणून अधिपती जेव्हा अक्षराला सोडवायला तिकडे गेले ना,
तेव्हा त्या गुंडांनी अधिपतींना पण त्या खोलीत कोंडून ठेवलं. मग या दोघांनी मिळून शक्कल लढवत तिथून पळ काढला. इकडे मुहूर्ताची वेळ येऊन ठेपली होती, पण अक्षराच आली नव्हती. त्यात कमलचे कुणीतरी कान भरले की पूर्ण रात्र अक्षरा एका अनोळखी मुलासोबत होती आणि त्या कमलनीही मूर्खपणा केला आणि अक्षरावर अविश्वास दाखवला आणि हे लग्न मोडलं. नाही, ते लग्न मोडलं, पण मग अधिपतींबरोबर कसं झालं लग्न? अरे अधिपतींना अक्षरा आधीपासूनच आवडत होती. तिचं हे अशा पद्धतीने लग्न मोडतंय आणि पुन्हा तिचं लग्न व्हायला अवघड जाईल म्हणून अधिपतींनी तिच्याशी लग्न करायचं ठरवलं. आणि अक्षराने ती मान्य केली. नाही काका, मला नाही वाटत. अरे अक्षरा आधी या लग्नाला तयारच नव्हती, पण अजून एक गोष्ट घडली आणि अक्षरा आमच्यासाठी या लग्नाला तयार झाली. एक मिनिट. तुमच्यासाठी म्हणजे? आमच्यासाठी म्हणजे इराचं काय? नाही, काही नाही. सांगा ना काका. तूच म्हणालास ना आता की ज्या गोष्टीचा मला त्रास होईल ती गोष्ट मी नाही सांगितली तरी चालेल. ही गोष्ट त्यातलीच आहे असं समज. एका चुकीची शिक्षा अक्षराला आयुष्यावर भोगावी लागणार आहे. या गोष्टीचंच वाईट वाटतं रे मला. काका, एक मिनिट. काका, ठीक आहे. आय एम रिअली सॉरी काका. माझ्यामुळे पुन्हा दुखावलं गेलात तुम्ही. तू का सॉरी म्हणतोयस? तुझ्यामुळे नाही रे, मी माझ्या नशिबामुळे दुखावला गेलोय. काही जखमा आहेत ना, त्या नाही भरून काढतायत. नाही काका, पण त्या जखमीवरची खपली मी पुन्हा काढली आत्ता. आय एम रिअली सॉरी. मला खरंच असं वाटत होतं की अक्षराच्या लग्नाला घेऊन तुम्ही खूप खुश आहात, पण इथे आल्यानंतर कळलं की इथली काय परिस्थिती आहे ते. आधी खुश होतोच ना, तेव्हा मला माहित नव्हतं की त्या माणसांच्या चेहऱ्यामागचे खरे चेहरे काय आहेत. आणि अक्षराने पण आम्हाला कधी जाणवू दिलं नाही रे की तिला तिकडे त्रास होतोय. पण जेव्हा मी ते अनुभवलं ना, तेव्हा कळलं मी माझ्या मुलीला माझ्या हाताने एका कोरड्या विहिरीत ढकलून दिलंय, ज्या विहिरीत फक्त आणि फक्त अंधार आहे. पण काका, मला एक कळत नाहीये. अधिपतींनी जर स्वतःच्या जीवावर खेळून अक्षराला त्या गुंडांच्या तावडीतून सोडवलं, तुमची इब्रत वाचवण्यासाठी ते स्वतःहून लग्नाला तयार झाले. अचानक असं काय झालं की ते अक्षरापासून इतके लांब गेले? त्याचं एकच कारण आहे, भुवनेश्वरी मॅडम, अधिपतींच्या आई साहेब. हो, मी सुद्धा ऐकलंय त्यांच्याबद्दल. खूप डेंजर आहेत ते, असं कळलं. डेंजर नाहीत, स्वार्थी आहेत एक नंबरच्या. अरे अक्षरा त्यांना सून म्हणून कधीच नको होती, पण अधिपतींच्या हट्टा खातर त्यांनी अधिपतींचं आणि अक्षराचं लग्न लावून दिलं. हे दिलं होतं ना लग्न लावून, मग राहायचं ना सोबत. कशा राहतील? जेव्हा अक्षराला त्यांचा खरा चेहरा कळला ना, तेव्हा तिने तो जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला, त्यांची चूक दाखवण्याचा प्रयत्न केला तिने. पण काका, या सगळ्यामध्ये फक्त भुवनेश्वरी मॅडमचीच नाही, तर अधिपतींची सुद्धा तेवढीच चूक आहे असं वाटतं मला. जेव्हा आपण एकत्र राहतो ना, तेव्हा जो चुकतोय त्याला त्याची चूक दाखवणं आणि जो बरोबर आहे त्याच्या पाठीशी उभं राहणं, हे जर जमलं ना, तरच संसार सुखाचा होतो असं वाटतं मला. माझी आईच बरोबर आहे किंवा माझी बायकोच बरोबर आहे असं एकाच बाजूनं विचार करून नाही ना चालत. दोन्ही बाजू बॅलन्स करणंही जमलं पाहिजे. हे मात्र बरोबर बोललास तू. अरे अधिपतींना हे कधीच जमलं नाही. त्यांना आणखी एक गोष्ट जमली नाहीये. कोणती? त्यांनी आपल्या पार्टनरवर म्हणजे अक्षरावर विश्वास दाखवायला हवा होता. तिच्याविषयी मनात संशय नाही ठेवला पाहिजे होता. म्हणजे कसला संशय? बाबा, अधिपती मलाही भेटले होते, तेव्हा त्यांनी माझ्या आणि अक्षराच्या नात्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. बाबा, कसं आहे ना, त्या बिचारीला माझ्या मनातल्या भावना माहीतही नाही आहेत आणि तरीही त्यांनी तिच्यावर संशय घ्यावा, ही गोष्ट काय मला पटली नाही खरंच. अरे पण तरीही अक्षराच्या लेखी अधिपती चुकीचे नाहीच आहेत ना. हो, कारण तिचा जीव आहे ना त्यांच्यावर, जीवापाड प्रेम करते ती त्यांच्यावर. आणि कसं आहे ना काका, एखाद्या व्यक्तीवर आपण जीवापाड प्रेम करतो, पण ती व्यक्ती आपल्यावर प्रेम करते की नाही हे आपल्याला कळतच नाही.
आणि त्या व्यक्तीच्या चुका आपल्याला चुका वाटतच नाहीत. पण या सगळ्या गोष्टी जेव्हा जग तिरहितपणे बघतं ना, तेव्हा कळतं की चूक नेमकी कोणत्या माणसाची. आणि काका, मला खरंच खूप आतून हे वाटतं की अक्षराचा संसार मोडायला फक्त आणि फक्त अधिपती जबाबदार आहेत. काय झालं? असं अचानक का बोलवलं मला? बसा ना. आपण जरा सापशिडी खेळूया. काय काय म्हणलं? आपण जरा सापशिडी खेळूया असं म्हणालो मी. काय हे लहान पोरावानी? काही नाही हो आई. अक्षरा परत येते ना आता, तर मला आनंद झालाय. तो आता आनंद साजरा कसा करायचा, तर म्हटलं जरा सापशिडी खेळूया म्हणून तुम्हाला बोलवलं. पण हा खेळ आहे ना, हा जगायला शिकवतो. म्हटलं आता नव्यानं जगून पाहू. म्हणजे आई, हा खेळ फक्त मनोरंजनाचा नाही बरं का. याच्या मागे एक विचार आहे, एक जगण्याचं तत्वज्ञान आहे. यात साप हे वाईटाचं आणि शिडी हे चांगल्याचं प्रतीक आहे. पण हे असं खेळायचं अचानक कसं आलं तुमच्या डोक्यात? अचानक आलं, पण बरं वाटलं आई. अक्षरा घरात नव्हती तर डोकं बंद पडल्यासारखं झालं होतं. पण आता अक्षरा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तर नवीन उभारी आली मला. हे बघा, अक्षराचं नाव काढलं आणि 6 पडले. आई, अक्षरा येते म्हटल्यावर नशिबाचे फासे पण आपल्या बाजूने पडायला लागले बघा. आता सगळं चांगलं होईल. खरंच समजत चांगलं होणार बघा. अहो, सुनबाई आणि अधिपती एकत्र येणार ना, ही भावनाच भारी आहे बघा. लय भारी. अहो, मला बी सापडलं. 5, 6. बघा, छान वाटलं की नाही तुम्हाला? खुश झालात की नाही? असंच आहे या खेळाचं. आपल्या आयुष्याशी जोडल्यासारखं खेळ आहे बरं काय. आपल्या घरात नेहमी सुरू असतो. ताई, एवढ्या नोटा कशा पाय काढल्या? कारण नसताना काढू पैसे? नाही म्हणजे एवढ्या नोटा कुणाला देणार आहे? आत्ताच सांगू? अगं नाही, मी आपलं असंच सहज विचारलं. दुर्गे, तुझ्या सहज विचारण्याचा मला लई कंटाळा येतो. हे का करायचं, ते का करायचं, हे कुणाला द्यायचं, सारखे आपले प्रश्न प्रश्न प्रश्न. सॉरी बरं का ताई, म्हणजे मला माहित आहे मी तुला लई त्रास देत्या. बरं ताई, मला का नाही असं झालंय, त्या मास्तरनीची कवा एकदाची वाट लागत्या. मला एवढंच कळलं का नाही, मग मला दुसरं काय बी नग, एका शब्दानं तुला विचारणार नाही बघ काय. त्याचाच बंदोबस्त लावायचा आहे. आई, असं काही नसतं, तुलाही माहितीये ना. अगं, तू आत्ता खूप विचार करतेस म्हणून तुला असं वाटतंय. हो ग, पण असं म्हणून डोक्यातले विचार जात नाहीत ना अक्षरा. आणि तू मला म्हणतेस टेन्शन घेऊ नको, आणि तूच टेन्शन घेतेस ना. अगं हो आई, पण आत्ता टेन्शन घेण्यासारखी परिस्थिती नाहीच आहे ना. म्हणजे आता काही अशुभ वगैरे होणार नाही, सगळं चांगलं होणार आहे. सगळं चांगलं व्हावं अशीच माझी इच्छा आहे. पण तसं काही घडताना दिसतच नाही अक्षरा. तसं काही सकारात्मक घडत असेल तर आपणही आपोआप रिलॅक्स होतो ग. पण असं का म्हणतेस की काहीच घडत नाही? अगं काहीच घडत नाहीये अक्षरा, म्हणूनच म्हणतेय ना मी. अगं घडलं नाही कसं म्हणतेस आई? माझी आणि अधिपतींची भेट झाली. इतके दिवस मला वाटत होतं की कधी भेट होईल, कधी भेट होईल, आणि आता झालीये फायनली. अगं पण अक्षरा भेट झाली ग, पण पुढे काय त्याचं? अक्षरा हे बघ, तू रागवू नकोस. मी पुन्हा पुन्हा तुला तेच विचारतेय. तू इरिटेट होत असशील, मला माहिती आहे, कल्पना आहे त्याची. पण काय करू अक्षरा, भीती वाटते ग. म्हणजे खरं तू चिडू नकोस अक्षरा. पण नाही नाही नाही, मी चिडेन कशाला आई? तुझं बरोबर आहे म्हणणं, मी समजू शकते. खरं सांगू का अक्षरा, तुझी ही परिस्थिती नको वाटते ग. तुझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडावं असं वाटतंय. या काळात तुला आनंदी राहणं आवश्यक आहे ना अक्षू. आई, मी खूप खुश आहे, आणि तुमचं समाधान व्हावं म्हणून नाही म्हणत आहे मी खरंच खुश आहे. अगं असं काय करतेस तू? अधिपती भेटले आई, इतक्या दिवसांनी भेटले मला. आता माझी खात्री, आम्ही लवकरच पुन्हा एकदा भेटू आणि बोलून टाकू काय ते. मग ते मला घरी घेऊन जातील, आमचं भांडण मिटेल, सगळं सगळं चांगलं होणार आहे आई. आता मी आता फक्त देवाकडे एकच प्रार्थना करते की अधिपती पुन्हा भेटू देत मला, आणि लवकरात लवकर त्यांनी मला घरी घेऊन जाऊ देत. आणि मी पण देवाला प्रार्थना करतो
की अक्षराला चांगली बुद्धी दे आणि तिला सगळं स्पष्ट दिसू देत.